नदीला जशी ओढ असते सागराची, लाटाही ओढ घेतात किनाऱ्याची. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी प्रत्येकाला ओढ असते ती आपल्या घराची. नमस्कार, मी अमोल परचुरे. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे काय सुरुवातीला सागर, लाटा, किनारा? नाही, काय माहिती आहे का, आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी जे कुटुंब येणार आहे त्या कुटुंब प्रमुखाचं नातं आहे सागराशी. हे आहेत मिस्टर धनंजय दोरजे. धनंजय दोरजे हे काही दिवस रिगवर म्हणजे जहाजावर असतात आणि काही दिवस मुंबईत वास्तव्याला येतात. जगभर फिरतात, पण कुठेही असले तरी त्यांना ओढ असते ती आपल्या घराची. धनंजय दोरजे आणि त्यांच्या फॅमिलीला तर आपण भेटणार आहोतच, त्यांची ओळखही करून घेणार आहोत, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आवडीचं घर मिळवून देण्यासाठी मदतही करणार आहोत. चला तर मग भेटूयात दोरजे आणि त्यांच्या फॅमिलीला. खारघर, नवी मुंबई इथे राहणारी दोरजे फॅमिली आपल्या नव्या घराबद्दल खूप एक्साइट आहे. मिस्टर धनंजय दोरजे हे एका ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीत ऑफशोर इंजिनियर आहेत, तर त्यांच्या मिसेस हेमलता या इंटिरियर डेकोरेटर आहेत. धनंजय दोरजे हे आपले आई वडील, पत्नी आणि छोट्या मुलीसोबत राहतात. कामानिमित्त जगभर फिरावं लागत असल्यामुळे धनंजय दोरजे महिन्यातले काही दिवस रिगवर तर काही दिवस मुंबईत वास्तव्याला असतात. भटकंतीची आणि फिटनेसची आवड जोपासणारे मिस्टर धनंजय फुटबॉल आणि गोल्फचे खास चाहते आहेत. दोरजे कुटुंब आपल्या छोट्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक आधुनिक आणि उच्च जीवनशैली असलेल्या घराच्या शोधात आहेत. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट मध्ये आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? आपण धनंजय आणि हेमलता दोरजे यांच्या घरी जाऊन आलो, पण आता त्यांना नवीन घर घ्यायचं आहे. आता नवीन घर घ्यायचं आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या स्वप्नातलं घर, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे त्यांच्यासुद्धा काही अपेक्षा असणार, काही रिक्वायरमेंट असणार. या घराबद्दलच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. धनंजय आणि हेमलता, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तुमच्या घराबद्दलच्या काय अपेक्षा आहेत त्या आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेलं आहे चिन्मय ढोबळे यांना सुद्धा. रिलायन्स होम फायनान्सकडून ते आलेले आहेत आणि घर घेण्यासाठी मार्गदर्शन ते करतीलच. पण काही महत्त्वाचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. आम्ही असं ऐकलं की तुम्ही कामानिमित्त जहाजावर असता, घराबाहेर असता अनेक दिवस, घराची आठवण तुम्हाला येत असेलच. काय नेमकं वाटतं घराबद्दल तुम्हाला? प्रत्येकाला वाटतं की आपल्या फॅमिलीला अटॅच्ड होऊन वर्क एन्व्हायरमेंट असावं, पण समाव मॅनेज करता येत नाही. पण मी दूर असलो तरी माझी वाईफ घराची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे सांभाळते बरोबर, आणि माझ्या लेकीलाही छानपणे सांभाळते. सगळी जबाबदारी त्यांनी घराची घेतलेली आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत या घराकडून, किंवा मी असं विचारेन की नवीन घराचं चित्र तुमच्या डोक्यात कसं आहे? मला आता ॲक्च्युली जरा मोठं घर हवं आहे आत्ताच्या घरापेक्षा, आणि इंटिरियर डेकोरेशनचं माझं झालेलं आहे कोर्स, तर त्याची आवड असल्यामुळे मला स्वतःला इंटिरियर करायला आवडेल घराचं, आणि त्यासाठी मोठं घर तुम्हाला हवंय. माझे प्रयोग पण होतील जरा त्या घरात, प्रयोग होतील त्या घरामध्ये. खूप चांगला विचार आणि खूप प्रॅक्टिकल विचार तुम्ही केलाय. पण स्वतःच्या घराची ओढ असणं ह्यात काहीतरी वेगळं पण असेल असं वाटतं? हो, नक्कीच नक्कीच स्वतःचं घर असावं. आणि मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला या फोरमवर बोलवलं आहे आणि आम्हाला मनासारखं स्वप्नातलं घर शोधण्यासाठी मदत करतायत. बरोबर बरोबर. नाही, नक्कीच आमची सगळी मदत तुम्हाला होणारच आहे. जास्तीत जास्त मदत तुम्हाला होईल याचा प्रयत्न आम्ही अर्थात करणार आहोत, आणि त्यासाठीच चिन्मय ढोबळे आपल्या सोबत आहेत. आता ते काही तुम्हाला मूलभूत प्रश्न विचारतील, कारण ते प्रश्न महत्त्वाचे असतील ज्यावरून त्यांना कळेल की तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत. चिन्मय, कशी मदत होईल तुमची? आपण पहिले त्यांच्या एक्सपेक्टेशन समजून घेऊ. बरोबर. मग मी तुम्हाला सांगतो की आम्ही कसं काम करतो. बरोबर. मला सांगा, तुम्ही कुठल्या एरियामध्ये घर शोधताय? डोंबिवली किंवा डोंबिवलीच्या आसपास. अच्छा, डोंबिवलीच्या आसपास. आणि किती एरिया हवाय घराचा? तुम्ही मोठं म्हणाले, पण 1500 स्क्वेअर फूट तरी 1500 स्क्वेअर फूटच्या आसपास. आणि ॲम्युनिटीज मध्ये तुम्हाला काय काय हवंय? बेसिकली अपार्टमेंट असं ओव्हरलुकिंग गार्डन किंवा एखादी नदी, अच्छा, आणि शांत परिसर,
ऑब्व्हियसली अर्बन जंगलमध्ये अवघड आहे पण त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आणि किती बजेट बघताय तुम्ही? एक साधारण 1.5 to 1.65 crores. अच्छा, ठीक आहे. रिलायन्स होम फायनान्समध्ये आमची एक सर्व्हिस आहे रिलायन्स प्रॉपर्टी. आम्ही बेसिकली प्रॉपर्टीजचं आणि कस्टमर्सचं मॅच मेकिंग करतो. तर ही एका वेगळ्या प्रकारची मॅच मेकिंग सर्व्हिस आहे. आम्ही तुमच्या डिमांड समजतो, तुमच्या एक्सपेक्टेशन समजतो आणि आमची एक वेबसाईट आहे. ज्यांना घर विकायचं आहे, जे बिल्डर्स किंवा ब्रोकर्स किंवा इंडिव्हिज्युअल सेलर्स हे लोक आपल्या प्रॉपर्टीज लिस्ट करतात. तर ती लिस्ट आणि तुमच्या एक्सपेक्टेशन्स ह्या आम्ही मॅच करतो आणि मग तुमच्यासाठी ऑप्शन्स ठरवतो. मी तुमच्या एक्सपेक्टेशन्स आमच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकतो आणि बघूया किती ऑप्शन्स येतात ते. ठीक आहे. रिलायन्स प्रॉपर्टीचा रिसर्च सुरू झालेला आहे. मला वाटतं आपण पुन्हा एकदा उजळणी करूया, म्हणजे प्रेक्षकांनाही कळेल की तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, तुमच्या रिक्वायरमेंट्स नेमक्या काय काय आहेत ते. आपण एकदा नजर टाकूयात. बघा, तुमचं बजेट जे आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे ते 1.5 कोटी ते 1,65,00,000 आणि त्यासाठी तुम्ही 1200 ते 1300 स्क्वेअर फूटचं घर जे आहे त्याची अपेक्षा ठेवली आहे. ती तुमची रिक्वायरमेंट आहे. आणि डोंबिवलीचं लोकेशन जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रॅटेजिकली तुम्ही विचार करताय डोंबिवलीचा, आणि गार्डन फेसिंग किंवा लेक व्ह्यू फ्लॅट आणि टेरेस फ्लॅट असावा अशी तुमची अपेक्षा आहे. एखादी नदी वाहणारी समोरून जातीये किंवा एक चांगला निसर्ग समोर दिसतोय अशी तुमची रिक्वायरमेंट आहे. आपण विचारूया. ऑप्शन्स बरेच आहेत पण तुमच्या रिक्वायरमेंट्स स्पेसिफिक आहेत आणि मला स्पेशली ह्यांच्या एक्सपेक्टेशन्स पाहून वाटलंय की म्हणजे पाहिल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही. बरोबर आहे. तर रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये असं नाही आहे की आम्ही तुम्हाला फक्त पत्ते देतो आणि सोडतो. आपण मिळून घरं बघूया आणि तुमच्या मनासारखं घर मिळेपर्यंत आपण घरं बघूया. चालेल. तर आता निघूया. हो चालेल. चला. प्रत्यक्ष साईटवरच जाऊया. हो चालेल. ठीक. दोर्जे कुटुंब आपणास पसंत पडेल, आपल्या स्वप्नात बसेल असं घर आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीनं इथे शोधतायत. त्यांची रिक्वायरमेंट टेरेस फ्लॅटची किंवा गार्डन व्ह्यू, लेक व्ह्यू असलेल्या घराची आहे. मनाला शांत वाटेल, खिडकी उघडल्याबरोबर स्वच्छ सूर्यप्रकाश आत डोकावेल अशा घराच्या शोधात दोर्जे कुटुंब आहे. दोर्जे फॅमिली आता जाणार आहे डोंबिवलीतल्या लोढा ग्रुपच्या गोल्फ लिंक्स या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. हाय हर्षद, हे आहेत धनंजय दोर्जे. बेसिकली यांना एक प्रशस्त घर हवंय. तुम्ही अगदी बरोबर जागी आलात धनंजय. लोधा गोल्फ लिंक्स ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे. ही प्रॉपर्टी आम्ही एक इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणून बनवत आहोत. जवळजवळ 5,000 एकरची जमीन आहे लोधाने जी विकत घेतली आहे, इथनं ते कलंबोली पनवेलपर्यंत, जिथं आम्ही एक शहर बांधण्याच्या विचारात आहोत. जवळजवळ 2,000 एकर 2,500 एकरपर्यंत आपण कमर्शियल बांधू त्याच्यामध्ये, आणि ज्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील. त्यामधला एक उत्कृष्ट प्रोजेक्ट म्हणजे लोधा गोल्फ लिंक्स. हा प्रोजेक्ट जो आहे ना, इट इज बेसिकली अ लक्झुरियस प्रोजेक्ट. मागच आपला लेआउट आहे प्रोजेक्टचा. 55 एकरची जमीन आहे, जिकडं आपण गेटेड कम्युनिटी, हाय एंड प्रॉपर्टी जसं आपण बोलत होतो मगाशी, फक्त 170 कुटुंब, 27 बंगले ज्याला आपण विलाज म्हणतो, आणि 140 मोठ्या साईजचे 3 बेडरूम हॉल किचन. वी कॉल इन टेरेस रेसिडेन्सीस. सर्वे टॉवर गॉल्फ फेसिंग आहेत. सर्वे टॉवर एकाच साईजचे आहेत. घराच्या व्यतिरिक्त गॉल्फ कोर्स हा जो आहे 30 एकरचा आहे. 9 होल गॉल्फ कोर्स. गॉल्फ कोर्सच्या समोर कंटिन्युअस फ्लोईंगची नदी आहे. समोर हिरवं रान आहे. तुम्हाला अर्धा किलोमीटरपर्यंत ओपन व्ह्यू असा मिळतो. घराव्यतिरिक्त आपल्याकडं फॉर द रेसिडेंट्सला रहिवाशांकरता 20,000 स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस व्यतिरिक्त इंटिग्रेटेड टाउनशिपचा एक भाग म्हणून स्कूल, मॉल आणि हॉस्पिटल. कामाव्यतिरिक्त तुम्हाला प्रॉपर्टी बाहेर कोणत्याही कामाकरता किंवा कारणाकरता बाहेर जायची गरज भासणार नाही. इथं घेणारे बरेचसे कुटुंबीय त्यांना गॉल्फचा बॅकग्राऊंड नाही आहे. त्यांना शिकवण्याकरता एक वेगळी अकॅडमी, एक वेगळा गॉल्फ अकॅडमी स्थापित केलेली आहे. लेआउटच्याबद्दल आपण बोललो. जास्त माहिती करता आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये जाऊ. प्लीज तुम्ही आधी.
दिस इज अ सॅम्पल फ्लॅट एंट्रन्स. तर एंट्रन्सला आपण बघू शकतो इथे एक सिक्युरिटी सिस्टम आहे, व्हिडिओ कॅमेरा, मायक्रोफोन आणि फ्लॅशलाईट विथ डोरबेल, जेणेकरून फ्लॅशलाईटच्या सहयोगानं आपण समोरचा माणूस जो उभा आहे बाहेर आपण स्पष्टपणे बघू शकतो, अंधारातही बघू शकतो. ठीक आहे सर, लेट्स गो इनसाइड, प्लीज कम. ही लिव्हिंग कम डायनिंग स्पेस आहे 3 BHK फ्लॅटची. ऑन द फ्लोअर उत्कृष्ट दर्जाचं ॲग्लोमरेटेड मार्बल दिलेलं आहे. संपूर्ण फ्लॅट एअर कंडिशन्ड आहे, त्याची तुम्हाला गरज लागणार नाही, कारण फुल लेंथ फ्रेंच विंडो लिव्हिंग स्पेसमध्ये आणि हाफ लेंथ विंडो आम्ही दिलेली आहे डायनिंग स्पेसमध्ये. जर दोन्ही खिडक्या आपण उघडल्या तर भरपूर क्रॉस व्हेंटिलेशन, शुद्ध हवा 24 तास तुमच्या घराच्या अवतीभोवती असतील. लिव्हिंग स्पेसच्या पुढं बाल्कनी आहे, टेरेस ज्याला आपण म्हणतो, ओपन टेरेस. ही आहे बाल्कनी. बाल्कनीवरून आपण बघू शकतो आपला क्लब हाऊस 20,000 स्क्वेअर फीटचा. इकडे स्विमिंग पूल, इकडे इंडोर गेम्स, इकडे जिम्नेजियम. सर प्लीज स्टेप इन, या जरा. डायनिंग स्पेसच्या बाजूला किचन आहे आणि असं जसं आपण पुढे जाऊ उरलेले 2 बेडरूम्स पाहायला मिळतील आपल्याला. चला सर, या ही चिल्ड्रन्स बेडरूम आहे, 2 बेड्स, वुडन फ्लोरिंग, एअर कंडिशनिंग हे आम्ही ऑफरिंगमध्ये देत आहोत. प्रत्येक बेडरूमप्रमाणे इथेही तुम्हाला विंडो सील मिळत आहे. ह्या बेडरूमलाही अटॅच बाथरूम आहे. ह्या बाथरूममध्ये नॅचरल स्टोन यूज केलेला आहे, नॅचरल ग्रनाईट और नॅचरल मार्बल. इकडच्या ज्या फिटिंग्स आहेत, बाथ फिटिंग्स आर फ्रॉम हँड्स ग्रोहे अँड सॅनिटरी वेअर इज फ्रॉम कोहलर. आणि ह्या बाथरूममध्ये पण तुम्हाला मोशन सेन्सर्स इन्स्टॉल केलेले मिळतील. हे वुडन फ्लोरिंग्स वॉटर रेजिस्टंट आहेत का? येस, इट इज वॉटर रेजिस्टंट आहे. आणि देण्याचं कारण असं हीटपासून म्हणजे उष्णतेपासून तुम्हाला इन्सुलेशन त्याने मिळतं. सर आता आपण वळूया त्या फ्लॅटच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडं, मास्टर बेडरूम. हा आहे मास्टर बेडरूम, 16 बाय 12.5 स्क्वेअर फूट. सर्वात मोठा मास्टर बेडरूम आहे या अख्ख्या पलावा सिटीमध्ये आजपर्यंतचा. ह्या मास्टर बेडरूममध्ये आम्ही वुडन फ्लोरिंग देतो, पुन्हा 2 टनचा AC आहे. बेडरूमच्या बाजूला एक वेगळी लहानशी रूम आहे ज्याला आपण वॉक इन वॉर्डरोब किंवा वॉक इन क्लोजेट असं म्हणतो. ह्या रूममध्ये तुम्ही तुमचं वॉर्डरोब बनवून घेऊ शकता. वॉक इन वॉर्डरोबच्या बाजूला मास्टर बाथरूम आहे, जिथं आपल्याला मास्टर बाथ म्हणजे बाथटब, शॉवर एरिया, कमोड आणि बेसिन हे 4 वेगळे फिक्चर्स देण्यात आलेले आहेत. मास्टर बेडरूमवरनं तुम्हाला गोल्फ कोर्सचा व्ह्यू मिळेल. समोर नदी आहे, समोर त्याच्यासमोर हिरवं रान आहे. मॅडम तुम्ही या आधी प्लीज. हे किचन आहे. तीन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आम्ही. एक स्वयंपाक करण्याकरता, एक क्लिनिंग डिशेस सगळं वॉश करण्याकरता आणि एक गार्निशिंग अँड सर्विंग करण्याकरता. आता ह्या फ्लॅटचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगळं सर्वंट्स क्वार्टर्स असं देण्यात आलेलं आहे. त्याला एंट्रन्स आत येण्याकरता, घरात आत येण्याकरता वेगळा द्वार आहे. या बघूया. त्याच्याकरता हा वेगळा द्वार, वेगळा दरवाजा. इकडं ड्राय बाल्कनी ज्याला आपण म्हणतो, इकडं तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्याकरता जागा आहे. इकडं त्या सर्वंट्सचं बाथरूम तुमच्या मागे, इकडं त्याची झोपण्याची वगैरे जागा आणि इथे त्याचा कपाट किंवा त्याचं जे काही वॉर्डरोब वगैरे इकडं आपण ठेवू शकतो. हे होतं आपलं सर्वंट्स क्वार्टर्स. या सर. मॅडम हा आपला गोल्फ कोर्स, 30 एकर्स, 9 होल्स. 9 होल्सपैकी 7 होल्स ह्या लाईनमध्ये मिळतील तुम्हाला. उरलेले 2 होल्स हा जो गोल्फ कोर्सचा टर्न घेतो ना टुवर्ड्स द बॅक, जे बंगल्यांच्या मागं, तिकडं तुम्हाला बाकीचे 2 होल मिळतील. या गोल्फ कोर्सच्या सगळ्या लेंथमध्ये आम्ही नेट्स लावलेले आहेत. नेट्स ह्याच्याकरता लावलेले आहेत की खेळताना बॉल आतमध्ये येऊ नये, काचा फुटू नये. फॉर प्रोटेक्शन वी हॅव पुट द नेट्स.
खुश दिसतात एकदम. हां कसं वाटलं घर? छान आहे, घर मस्त आहे आणि फिनिशिंग वगैरे आहे. किचन मस्त आहे. मास्टर बेडरूम तर फारच आवडला मला. व्हेरी गुड. अजून काही आहे जे तुम्हाला आय बी व्हेरी फ्रँक, म्हणजे हिने सांगितलेल्या 90% गोष्टी बरोबर मी सहमत आहे. बाकीच्या गोष्टी म्हणजे ताण्यासाठी स्कूल, माझी लेक तिच्या स्कूलबद्दल आम्ही फारच कन्सर्न होता आम्हाला की बाबा शाळेत कशी जाईल, किती लांब असेल. ते एक ॲडेड ॲडव्हान्टेज काय की रस्ता ओलांडला साईडनी जरी गेली तर समोर शाळा आहे. बरोबर. म्हणजे एक कम्फर्ट फिलिंग किती आहे आई वडिलांसाठी. खरंय. आणि इतर वेळी असं एक छोटासा टेरेस आहे माझ्याकडे आणि समोर मस्त सेटबॅक आहे. माझ्या मित्रांना बोलू शकतो मी, आम्ही एक छोटीशी पार्टी करू शकतो. बरोबर. आणि जसं म्हटलं गोल्फ इज अ गुड वे टू रिलेट विथ पीपल. बरोबर. त्यामुळे आजकाल लोक गोल्फ कमी खेळतात आणि बिझनेस जास्त करतात. त्यामुळे तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे स्वप्न आहेत खरं तर. जोपर्यंत बिल्डर तुम्हाला फ्लॅटची किल्ली देत नाही तोपर्यंत स्वप्नच राहतात. त्यामुळे स्वप्न प्रत्यक्षात यायला वेळ लागणार आहे. खरं आहे. पण ती वेळ नेमकी काय ते आपल्याला हर्षद सांगू शकतील त्यांच्या होय. ऑफिसमध्ये. तर आपण त्यांच्या ऑफिसमध्येच जाऊ आणि मग बुकिंग आणि मग फायनान्स संदर्भात पण तुमच्या काही शंका असतील त्या तिकडे आपण डिस्कस करू शकतो. निघूया तिकडे. तर हेमलताजी कसा वाटला तुम्हाला सॅम्पल फ्लॅट? फ्लॅट तर मस्तच आहे आणि मला किचन मेन म्हणजे मोठं हवं होतं ते मिळालं. ओके. आणि स्टोरेजही व्यवस्थित भरपूर आहे. आणि हे पाहून घेतील आता पुढची प्रोसिजर, लोन वगैरे काय आहे ते. तुमच्यासाठी काय महत्त्वाचा मुद्दा आहे? बेसिकली मला डिस्ट्रीब्युशन सांगितलं, कॉस्ट डिस्ट्रीब्युशन सांगितलं, बरं कसं अलोकेट केलं तुम्ही कॉस्टिंग, बरं बरं होईल. सांगतो आणि तुम्हाला. मग त्यानंतर आपण फायनान्सचं बोलू. बरं धनंजयजी, कॉस्ट ब्रेकअप सांगायचं झालं ना तर ह्या फ्लॅटचा कॉस्ट जी आहे 4 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला भाग हा म्हणजे कन्सिडरेशन व्हॅल्यू, जी तुमची ॲग्रीमेंट व्हॅल्यू पण राहील. दुसरा भाग तो जो गव्हर्नमेंटला जातो, बेसिकली रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, प्रोसेसिंग फीस. तिसरा भाग आहे मेंटेनन्स कॉस्टचा. लोधा तुमची प्रॉपर्टी 2 वर्षाकरता मेंटेन करेल, त्याकरता मेंटेनन्स कॉस्ट फॉर 2 इयर्स. चौथा आणि शेवटचा भाग वन टाइम चार्जेस किंवा वन टाइम कॉस्ट ज्याला आपण म्हणतो तो भाग झाला. हे चारही मिळून जवळजवळ 1.6 करोड म्हणजे 1,60,00,000पर्यंत टोटल व्हॅल्यू ह्या फ्लॅटची होते. कन्सिडरेशन व्हॅल्यू फॉर लोन कॅल्क्युलेशन, जेव्हा आपण लोनच्या करता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला 1,40,00,000पर्यंत जाईल. त्याचे 19.9% तुम्हाला द्यायचे. उर्वरित भाग जो आहे तो लोनचा जो आहे चिन्मय साहेब तुम्हाला समजावून सांगतो. बेसिकली लोन हा प्रकार मला जरा खिचकट वाटतो. अप्रुव्हल्स, त्यांचे फोन कॉल देणे, टोटली मला थोडं स्ट्रेसफुल वाटतं. आणि त्यामुळे मी फंडिंग फायनान्सबद्दल जरा रिलक्टंट आहे की लोनकडे अप्रोच करू की नको.